गेल्या 8 दिवसापासून सोन्याचे दर आभाळाला टेकले होते। सोन्याचं नाव जरी काढलं तर प्रत्येकाच्या अंगावर या ठिकाणी काटा सध्याला येऊ लागला होता, कारण सोनं 1.5 लाखांना टच करतंय की काय असं प्रत्येकाच्या तोंडामध्ये शब्द येत होता। परंतु हा शब्द तिथेच आता माघारी फिरणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे। त्यामुळे 100% आता 1 जानेवारी 2026 पासून सोन्या चांदीचे भाव आता बदलणार आहेत। सोन्या चांदीच्या भावासंदर्भात एक अतिशय गुपित आणि दबून टाकलेली बातमी सरकारने आज या ठिकाणी शोधून काढली आहे। या महिन्यातील सोन्या चांदीचा खरे भाव आता वेगळेच होते, पण जे भाव आता बाजारात विकले जात होते ते भाव आता खोटे निघाले आहेत। सोने चुकीच्या पद्धतीने विकले गेले होते, त्यामुळे सोन्याचे भाव आता आभाळाला टेकले होते। आणि अशी एक अतिशय गुपित माहिती, धक्कादायक माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे, आणि ज्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता ही गुपित माहिती सापडल्यामुळे मोठे निर्णय या ठिकाणी आज घेतलेत। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून सोन्या चांदीचे भाव आता बदलणार आहेत। 2026 मध्ये सोन्याचे भाव कसे राहणार आहेत या संदर्भात सरकारने आता आकडेवारी देखील जाहीर केली आहे। सोन्याचे भाव वाढत होते, चांदी भयानक वाढत चालली होती। लोकांना वाटत होतं की डॉलर वाढला असेल आणि लग्न सराईमुळे भाव वाढत असतील किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी वेगळं घडलं असेल, पण खरं कारण आता भाव वाढण्यामागचं आता या ठिकाणी वेगळं समोर आलंय। जे कारण आता दबून टाकलं होतं, जे आज अखेर सरकारच्या माध्यमातून चौकशीच्या दरम्यान उघड झालं आहे, आणि ज्यामुळे खरे भाव कोणालाच माहिती नव्हते, पण अखेर या ठिकाणी म्हणतात ना, त्या ठिकाणी जर चोरून किती जरी ठेवलं तर चोर हा एक दिवस सापडणारच। तशाच प्रकारे सोन्याबद्दल आज घडलेलं आहे ते एक धक्कादायक सत्य आता उघड झाल्यामुळे सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी सोन्याबद्दल आज घेतलेला आहे, आणि ज्यामुळे सोन्याचे भाव 2026 पासून म्हणजेच 1 जानेवारी या नवीन वर्षाच्या 2026च्या दिवसापासूनच पूर्णपणे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव आता वेगळे असणार आहेत। आता ग्राहकांसाठी ही शेवटची संधी आहे का? जे लोक आता सोनं खरेदी करत होते, ज्यांनी काल परवा सोनं खरेदी केलं, परवा दिवशी सोनं अनेकांनी लय खरेदी केले, तर त्यांची लूट या ठिकाणी झाली आहे का? त्यांची फसवणूक झाली आहे का? मग त्यांनी आता नेमकं काय निर्णय घेतला पाहिजे? तसेच 2026 ला नेमकं सोन्याबद्दल या ठिकाणी काय काय बदल होणार आहेत? 2026 ला सोन्या चांदीचे भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत? आजचे सोन्याचे खरे भाव नेमकं काय आहेत? आज किती रुपयांनी सोनं चांदी मार्केटमध्ये विकलं गेलं जात आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। आता पहा, पहिल्यांदाच भाव या ठिकाणी आता त्या ठिकाणी खाली येण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून आता वर्तवली आहे, कारण की मार्केटमध्ये जे काय भाव सांगितलं आतापर्यंत जात होतं, टीव्हीवर तुमच्या जे काय भाव आता सांगितलं जात होतं, तर ते भाव आता अखेर खोटे ठरलं असल्याचं सांगण्यात आले। काहीतरी शंका या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता निर्माण केली होती, कारण एक दिवशी 5-5 हजार रुपयांनी सोनं वर जात होतं, परंतु आता जे भाव ठरवण्यात आलं होतं तर ते पूर्णपणे आता या ठिकाणी खोटे ठरलेत। खरे भाव कोणी या ठिकाणी तुम्हाला सांगत नव्हतं, कोणी सुद्धा दाखवलं जात नव्हतं, पण खरे भाव अखेर आता जाहीर झालेत। ज्यामुळे सरकार आता 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून भाव आता बदलणार आहे। सोन्या चांदीचे भाव पूर्ण बदलण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। मग ते बदललेले सोन्याचे भाव नेमकं किती असणार आहेत ते देखील आपण लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण सर्वात आधी आजचे 18 कॅरेट सोन्याचे भाव आत्ताचे या वेळेला या ठिकाणी ताजे भाव काय आलेत? 24 कॅरेट सोन्याचे भाव आता या टायमिंगला ताजे भाव काय आलेत? आणि त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचे खरे भाव, ज्यापासून शुद्ध सोनं या ठिकाणी बनवलं जातं, त्याचे खरे भाव आता या टायमिंगला काय काय असणार आहेत ते आधी पाहूया। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2026 ला या ठिकाणी सोन्याचे भाव कशा पद्धतीने या ठिकाणी बदलणार आहेत, सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या सोन्या चांदीच्या बाबतीतली कोणी या ठिकाणी न सांगणारी माहिती जी दबून टाकली होती ती सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आली आहे, आणि
ती जी आहे तर ती सगळी गुपित माहिती तुम्हाला या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे। तुम्ही फक्त मोबाईल हातात धरून आता ही माहिती पूर्णपणे समजून घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आलाय। आता सगळीकडे सोन्या चांदीच्या बाजारामध्ये पोलिसांनी रेड सुद्धा टाकल्या, कारण सोनं 1.5 लाखांना टच करणार होतं। काहीतरी गडबड वाटत होती, त्यामुळे आता ही उघडकीस आले, ज्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून सोन्या चांदीचे भाव आता बदलणार आहेत। आजपर्यंत जे काय आता पहिले भाव होते ते सगळे भाव आता खोटे ठरलेत। एक अतिशय गुपित बातमी समोर आली, जी दबून टाकली होती आणि जी गोरगरीब जनतेला माहितीच नव्हती। त्यामुळे जनतेची लूट झाली की काय, फसवणूक झाली की काय, असा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे। अशा बातम्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा मंत्रिमंडळाने सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण या ठिकाणी आता बैठक घेतली आहे आणि यामध्ये सोने चांदीच्या बाबतीत एक ऐतिहासिक 10 वर्षातील सर्वात मोठा निर्णय घेऊन टाकलाय आणि 1 जानेवारी 2026 पासूनचे नवीन भाव देखील आता जाहीर केलेत। नवीन भाव ठरवण्यात आले आहेत। आता पहिल्यांदाच इतका मोठा घोटाळा उघडकीस आल्यामुळे सरकारने हे भाव बदलण्याची पूर्ण तयारी 1 जानेवारी पासून करण्याचं ठरवलंय। आता सर्व बाजारामध्ये नवीन भाव तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून पाहायला मिळतील। मागचे सगळे भाव आता त्या ठिकाणी सोन्याचे खोटे ठरले आहेत आणि खरे भाव तुम्हाला 1 जानेवारी पासून नवीन या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर आता सध्याला सोनं खरेदी घेणार असाल किंवा या ठिकाणी परत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आता आला पाहिजे तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे आता येणारी 1 जानेवारीला सोन्याचे नेमकं भाव काय काय बदलणार आहेत, कशा पद्धतीने बदलणार आहेत, तुम्ही सोनं त्यावेळी खरेदी करायचं की लगेच आत्ताच्या आत्ता खरेदी करून ठेवायचं, कारण की ग्राहकांसाठी शेवटची संधी ठरणार आहे। बघा 2-4 दिवसापासून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे दर गगनाला भिडले होते। अखेर वर्ष संपलं रे संपलं की या ठिकाणी आता तुम्हाला सोन्याचे भाव घसरल्याचं पाहायला मिळतील। 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून तुम्हाला या ठिकाणी घसरल्याचं पाहायला मिळेल। जानेवारी 1 त्या ठिकाणी चालू होईल त्यावेळेस आता नवीन भाव तुम्हाला आता घसरल्याचं पाहायला मिळणार आहे। मग ग्राहकांसाठी ही शेवटची संधी कशा पद्धतीने या ठिकाणी गोड ठरणार आहे, ग्राहकांनी या शेवटच्या संधीचं सोनं कशा पद्धतीने आता करून घ्यायचं आहे सविस्तर माहिती देतोय पहा। प्रत्येकाला वाटत होतं सोन्याचे दर भयानक वाढले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणं आता अशक्य झालं होतं। प्रत्येकाला वाटायचं सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे, चांदीचे भाव कमी झाले पाहिजे। बाजारात अतिशय चिंतेचं वातावरण या ठिकाणी होत होतं। ज्यांचं आता घरामध्ये लग्न सराई होती त्यांना थोडेफार सोनं खरेदी करायचं होतं, पण त्यांनी पैशाच्या अभावी या ठिकाणी नाराज झाले होते आणि सोनं अतिशय कमी त्यांनी खरेदी केलं होतं। मग आजचं सोन्याचं 18 कॅरेटचा दर, 22 कॅरेटचा दर, 24 कॅरेटचा दर आणि शुद्ध सोनं 22 कॅरेटचा दर या ठिकाणी काय आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। आता काही जणांच्या लग्नामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुद्धा सोन्यामुळे लग्न सुद्धा मोडण्याचं कारण सुद्धा सोन्यामुळे होऊ लागले। ऍडजस्ट करून कर्ज काढून लोकांनी सोनं या ठिकाणी आता खरेदी केलं होतं, पण ज्यांना वाटलं होतं की भाव हे सगळे आता राहणार नाहीत, घसरणार, तर त्यांचा आता फायदा होणार आहे। सगळे मागचे भाव आता खोटे ठरले आहेत। लोकांनी कर्ज काढून एक टाइम उपाशी राहून त्यांनी काही जणांनी सोनं घेतलं असेल, पण खऱ्या भावाने न आता ते घेतल्यामुळे आता त्यांची चिंता वाढणार आहे, कारण की घोटाळा खूप मोठा उघडकीस आलाय आणि त्या घोटाळ्याचा परिणाम आता सरकारच्या निर्णयाच्या माध्यमातून आता ठरवला जाणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून नवीन भाव आता सोन्याचे जाहीर केले जाणार आहेत। मग आता नवीन वर्षापासून सोनं कशा पद्धतीने घसरल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 18 कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने त्यावेळी असणार आहेत, 22 कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने घसरतील, 24 कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने असतील, चांदी कशा पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी त्यावेळी असणार आहे। सगळं सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। आपण आजचे ताजे भाव सोन्याचे काय आहेत ते देखील या ठिकाणी जाणून घेऊया। म्हणजे आज चांदी कशा पद्धतीने विकली गेल्या, सोनं कशा पद्धतीने आज विकलं गेलंय, काय गुपित माहिती बाहेर आल्या, काय माहिती समोर आल्या, सगळं सविस्तर तुम्हाला पुढील 1 मिनिटांच्या आतमध्ये सांगितलं जाणार आहे। आता आपण चांदीने या ठिकाणी सुरुवात करूया। आता बघा या ठिकाणी चांदीचा आजचा भाव काय आहे, त्यानंतर सोन्याचा आजचा भाव काय आहे हे आपण जाणून या ठिकाणी येणार आहोत। नंतर आता हे सगळे भाव या ठिकाणी खोटे का ठरले आहेत आज त्या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी आता गृहीत जर धरला खरा भाव जर आज तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 जानेवारी 2026 ला जर समजला नाही
तर तुमच्याकडे शेवटची संधी आलेली आहे। लक्षात ठेवा 31 डिसेंबर 2025 हा शेवटचा तुमच्यासाठी फायद्याचा दिवस असणार आहे। या दिवसानंतर मार्केटमध्ये सगळं बदलणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे। आधी आजचे जे भाव त्या ठिकाणी आजपर्यंत होते तर ते खोटे ठरलेत, त्यानंतर 2026 ला भाव आता वाढणार का या ठिकाणी कमी होणार, सरकारने निर्णय याबद्दल काय घेतलेला आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोच। परंतु आजच्या ताज्या भावाची सुरुवात करूया आपण, चांदीने सुरुवात करूया। चांदी हे देखील नव्या काळातलं या ठिकाणी सोनं असं या ठिकाणी म्हणलं तर आता या ठिकाणी वावगं ठरणार नाही, कारण या ठिकाणी काही जणांना जर विचारलं गेलं की चांदीचा भाव आजचा किती असेल तर लोक म्हणतात 100 रुपये ग्रॅम 120 रुपये ग्रॅम असेल असं लोक म्हणू लागलेत। काही जुन्या लोकांना विचारलं तर 50 रुपये या ठिकाणी ग्रॅम असं म्हणतात। त्या ठिकाणी आता पहिला चांदी स्वस्त होती परंतु आता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। मग आता या ठिकाणी साधी जर आपण बघायला गेलं 224 प्रति ग्रॅम त्या ठिकाणी चांदीचा रेट झाला आता, तर एका तोळ्याचा जर चांदीचा विचार केला तर 2240 रुपये। जर एका किलोसाठी जर आपण चांदीचा विचार केला तर 2,24,000 रुपयेपेक्षा जास्त चांदीचा एका किलोचा रेट झालाय। बघा 1 लाख रुपये किलो पर्यंत चांदी तुम्हाला आठवत असेल त्या ठिकाणी 4-5 महिन्यांच्या पाठीमागे होती, परंतु आता दुपटीहून अधिक त्या ठिकाणी चांदी झाल्या। आजचा ताजा रेट सध्याच्या टायमिंगला 2,24,000 रुपये या ठिकाणी किलोला चांदीचा दर आता पाहायला मिळतोय। आता ही चांदीचे भाव जे आहेत ते तुम्हाला अनेकांच्या भोव्याला या ठिकाणी उंचावतील, कारण की कधी कधी चांदी वाढली की कोणाला सुद्धा समजत नाही। मग आता खरंच चांदीचे भाव आता तसेच राहणार आहेत का कमी होणार आहेत? खरंच हा फुगा त्या ठिकाणी तयार जो झालाय तर तो कृत्रिमरित्या या ठिकाणी फुगवलाय आणि फुटणार आहे का? खरंच गुपित त्या ठिकाणी काय मागत दबलेला आहे का? खरंच कोणी गेम करतंय का? मार्केटमध्ये जो काय हाहाकार उडालाय तर तो खरा आहे का? याचं कारण देखील पुढे सांगणार आहे, कारण की मोठा घोटाळा आता सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलाय। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून सोने चांदीचे भाव आता बदलणार आहेत। ग्राहकांना आता शेवटची संधी आहे, ही जर संधी जर तुम्ही आता घेतली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो। आता पाहूया सोन्या चांदीच्या बाबतीत 4 महत्त्वाचे अंदाज या ठिकाणी आलेत। आता ते अंदाज त्यावरून तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे, ते पुढे सांगतो। पण पहिला अंदाज आहे की सोनार साधारणपणे 55,000 रुपयेपर्यंत सोनं या ठिकाणी उतरू शकतं। आता बघा सोनं पहिला अंदाज आलाय की 55,000 रुपयेपर्यंत खाली उतरू शकतं। आता हा अंदाज एप्रिल 2025 मध्ये व्यक्त केला गेला होता, पण तो खोटा ठरला। दुसरा अंदाज सोनं 77,000 ते 78,000 रुपयेपर्यंत आसपास खाली येऊ शकतं, हा दुसरा अंदाज होता, हाही फेल गेला होता। तिसरा अंदाज या ठिकाणी असा होता ज्यामध्ये सोनं 1,30,000 ते 1,40,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी वर जाऊ शकतं, हा चौथा अंदाज मात्र खरा ठरला आहे। ही भविष्यवाणी खरं तर बाजारपेठामध्ये मोठी खळबळ उडाल्या। ही भविष्यवाणी आता अशी सांगते की 2026 मध्ये प्रचंड आर्थिक आणीबाणी येणार आहे, ज्यामुळे मोठे पैसेवाले जे आहेत तर ते इन्व्हेस्टर जे आहेत तर ते गुंतवणूकदार जे आहेत तर ते लोक सोन्या चांदीमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात खरेदी करतील, ज्यामुळे सोनं 1,60,000 ते 1,70,000 रुपयेपर्यंत वर जाऊ शकतं। अशा प्रकारचे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं या प्रकारचं मत काय आहे, तुमच्याबद्दल तुम्हाला काय पुढे जाऊन भाव असू शकतात ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्की चर्चा करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आता चान्स भरपूर मोठा आहे, कारण आता जर सोनं खरेदी केलं तर तुम्हाला 1,40,45 पर्यंत भेटू शकतं, परंतु जर तुम्हाला पुढील 2-3 महिने गेलं तर कदाचित 1,70,000 रुपयेपर्यंत सुद्धा सोन्याचे भाव जाऊ शकतात। त्यामुळे निर्णय अनुभवी सोनारांकडून नक्की घ्या व सोने खरेदी करायचं असेल तर विचारपूर्वकच करा, अशी माहिती या ठिकाणी समोर आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।